आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 7 वस्तूंची पतीची जोरदार प्रगती होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य समाप्त होईल. नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा दिवस हा काही सामान्य दिवस नाही. आज आहे अत्यंत दुर्मिळ आणि महादुर्लभ योगाचा दिवस आहे. आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी असा महासंयोग एकत्र आलेला आहे. तुम्हाला माहित आहे का, वर्षानुवर्षे आपल्या नशिबात अडकून पडलेली गरिबी, घरात सतत होणारे आजारपण, पतीच्या नोकरीतील किंवा व्यवसायातील अडचणी आणि मुलांच्या अभ्यासातील किंवा प्रगतीतील अडथळे, हे सर्व एका रात्रीत दूर होऊ शकतात. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही तुमच्या घरात एक असा अत्यंत सोपा पण प्रचंड शक्तिशाली विधी करणार आहात, ज्याची माहिती आजपर्यंत अनेक कुपित शास्त्रांमध्ये दडून राहिलेली होती. आज मी तुम्हाला सांगणार आहे कापुरासोबत जाळ्याच्या अशा 7 वस्तू, ज्या रात्री पेटवताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वास्तू दोष आणि शत्रूंची वाईट नजर भस्मसात होईल. होय, ज्या शत्रूंनी किंवा गुप्त वाईट नजरेने तुमच्या सुखी संसाराला गालबोट लावले होते, ते शत्रू स्वतःहून लोटांगण घालतील. तुमच्या मुलांची आणि पतीची अशी नेत्रदीपक प्रगती होईल, जी पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित होईल. असे मानले जाते की या महायोगावर केलेला हा प्रयोग तुमच्या घरातील तब्बल 6 पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे समाप्त करू शकते. पण थांबा, घाई करू नका. हा विधी करताना जर तुम्ही एक छोटीशी सुद्धा चूक केली तर त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. या 7 वस्तू कोणत्या आहे, त्या जाण्याची अचूक वेळ कोणती आणि या विधीनंतर घरातील कोणत्या कोपऱ्यात काय ठेवायचे आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्ये सोडला तर अर्धवट माहितीमुळे फळ मिळणार नाही. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात महादेवाचा आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद हवा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या आप्तस स्वकीयांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये तुमची सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. माझ्या प्रिय बहिणींनो, जरा लक्ष देऊन ऐका. श्रावण सोमवार हा केवळ एक उपवास करण्याचा दिवस नाही, तर तो महादेवाच्या अथांग कृपेचा सर्वात प्रिय आणि शक्तिशाली दिवस आहे. आणि दुसरीकडे नागपंचमी म्हणजेच शिवशंकराच्या गळ्यातील साक्षात वासुकी नागाची, नागदेवताची उपासना करून सर्व विषारी दोषांचे निवारण करण्याचा अत्यंत पवित्र काळ. विचार करा, जेव्हा श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही दुर्मिळ महासंयोग एकाच दिवशी एकत्र येतात, तेव्हा आकाशात आणि ब्रह्मांडात काय घडत असेल. या दिवशी ब्रह्मांडातील सर्व दिव्य सकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य सिद्धी थेट पृथ्वीवर अवतरतात. अशा या सिद्ध मुहूर्तावर केलेला एक छोटासा उपाय सुद्धा हजारो पटीने फळ देणारा ठरतो. आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये आपल्या पूर्वजांनी आणि महान ऋषीमुनींनी अग्नितत्वाचे आणि धुपाचे अथांग महत्व सांगितलेले आहे. कापूर ही केवळ पूजेची वस्तू नाही, तर ती एक दिव्य औषध आहे. कापूर स्वतः जळून खाक राख होतो, पण जळताना तो घरातील प्रत्येक कोपऱ्यात साचलेली नकारात्मकता, वाईट बाधा आणि सूक्ष्म विषारी ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो. जेव्हा या शुद्ध कापुराचा सुगंध आणि धूर तुमच्या घरात पसरतो, तेव्हा लक्ष्मी म्हणजेच घरातील गरिबी, दुःखाची छाया आणि दारिद्र्य एका क्षणात पळून जाते. विचार करण्यासारखे आहे. एकदा विचार करून बघा. आणि तुम्ही अनेकदा रात्री विचार करत बसला असाल ना, एवढी मेहनत करूनही माझ्या हातात पैसा का टिकत नाही, घरात पैशाची आवक अचानक का थांबली, माझ्या पतीच्या नोकरीत व्यवसायात रोज नवीन अडचणी का उभ्या राहत आहेत, किंवा माझी मुले इतकी वरती का झालेली आहे, याच्या अभ्यासात किंवा प्रगतीत लक्ष का लागत नाही. बहिणींनो, ही केवळ तुमची वाईट वेळ आहे म्हणून होत नाही, तर यामागे असतात घरातील न कळत घडलेले पितृदोष, वास्तुदोष आणि या सर्वांपेक्षा घातक गोष्ट म्हणजे कोणाची तरी लागलेली वाईट नजर, जळफळाट किंवा शत्रूंची वाईट बाधा. जेव्हा एखाद्याची वाईट नजर आपल्या सुखी संसाराला लागते, तेव्हा चांगल्या चालत्या घराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. पण आज अजिबात घाबरू नका. आज या महासंयोगावर मी जो अतिशय गूढ आणि शक्तिशाली प्रयोग तुम्हाला सांगणार आहे, तो प्रयोग घरातील स्त्रीनेच करणे सर्वात जास्त फलदायी मानले जाते. कारण आपल्या शास्त्रात स्पष्ट लिहिलेले आहे, घरातील स्त्री ही केवळ गृहिणी नाही, तर त्या घराची साक्षात गृहलक्ष्मी असते. स्त्रीच्या हातामध्ये घर उभारण्याची आणि घरातील सर्व दुःखे भस्म करण्याची अफाट शक्ती असते. म्हणूनच आज आपल्या संसाराचे नशीब बदलण्यासाठी अगदी वेळेचा एक क्षणही वाया न घालवता चला जाणून घेऊया कापुरासोबत जाळण्याच्या त्या 7 अत्यंत रहस्यमयी आणि सिद्ध वस्तू कोणत्या आहे आणि त्याचा प्रयोग कसा करायचा. माझ्या बहिणींनो, आता अतिशय मनापासून आणि एकाग्रतेने ऐका. हा जो विधी मी तुम्हाला सांगणार आहे, तो आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळी ते रात्री 10 वाजेच्या आधी तुम्हाला पूर्ण करायचा आहे.
सर्वात आधी तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ ठिकाणी बसा. एक स्वच्छ मातीची भांडी घ्या किंवा पितळ अथवा तांब्याचे एक छोटे भांडे घ्या. लक्षात ठेवा, प्लास्टिक किंवा लोखंडाची भांडी अजिबात वापरू नका. आता या भांड्यात शुद्ध भीमसेनी कापूर किंवा देसी कापूर ठेवा. कापूर थोडा चांगल्या प्रमाणावर घ्या, कारण कापुराच्या अग्नी शिखेवरच आपल्याला पुढील 7 दुर्मिळ वस्तू अर्पण करायच्या आहे. एका पाठोपाठ एक या 7 वस्तू कशा आणि का अर्पण करायच्या ते नीट समजून घ्या. पहिली वस्तू अखंड लवंगा. कापुरावर सर्वात आधी तुम्हाला ठेवायच्या आहे 2 अखंड लवंगा. पण थांबा, लवंग निवडताना एक मोठी काळजी घ्या. त्या लवंगाचे वरचे फूल तुटलेले नसावे. अखंड लवंग ही साक्षात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचे आणि सिद्धीचे प्रतीक मानली जाते. जेव्हा तुम्ही या 2 लवंगा कापुरावर ज्योतीवर ठेवता तेव्हा तुमच्या घरात वर्षानुवर्षाची साचलेली आर्थिक चणचण, डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर, अचानक होणारे पैशाचे नुकसान त्वरित थांबते. धन येण्याचे नवे मार्ग मोकळे होतात. आता आहे दुसरी वस्तू, एक छोटी दालचिनीचा तुकडा. ज्योतिषशास्त्रात आणि तंत्रशास्त्रात दालचिनीला आकर्षण आणि अथांग समृद्धीचे केंद्र मानले गेलेले आहे. जेव्हा दालचिनी कापुराच्या संपर्कात येते तेव्हा तिच्यातून एक विशिष्ट सुवासिक धूर निघतो. हा धूर तुमच्या पतीच्या कामातील, नोकरीतील किंवा व्यवसायातील सर्व नकारात्मक अडथळे खेचून बाहेर काढतो. व्यवसायात अचानक ग्राहक वाढू लागतात. नोकरीत पगारवाढ आणि पदोन्नती योग एकामागे एक चालू येतात. आता आहे तिसरी गोष्ट, ती म्हणजे काळी मिरीचे दाणे. 3च. तिसरी जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती आहे फक्त 3 काळी मिरीचे दाणे. माझ्या बहिणींनो, काळी मिरी ही साक्षात शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि वाईट नजरेंचा प्रभाव एका क्षणात संपवण्यासाठी रामबाण औषध मानले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, घरात सतत भांडणे होत आहे किंवा गुप्त शत्रू तुमच्या पतीच्या व मुलांच्या पाठीमागे लागलेले आहे, तर कापुराच्या ज्वालांमध्ये हे 3 काळ्या मिरीचे दाणे टाका आणि मनातल्या मनात शत्रूंचा नाश होण्याची प्रार्थना करा. तुम्ही पाहाल, तुमचे गुप्त शत्रू स्वतःहून शांत होतील आणि तुमच्या समोर लोटांगण घालतील. चौथी वस्तू आहे सुखे तेजपत्ता, ज्यावर तुमची इच्छा लिहिलेली असेल. तेजपत्ता, एक अखंड सुका पत्ता. हा तेजपत्ता असाच जाळायचा नाही. आधी विधी करण्यापूर्वी या तेजपत्त्यावर लाल पेनाने, कुंकवाने किंवा लाल चंदनाने तुमच्या कुटुंबाची एक सर्वात मोठी इच्छा लिहा. उदाहरणार्थ, माझ्या पतीच्या नोकरीत प्रगती हो, माझ्या मुलांच्या अभ्यासात मन लागो किंवा घरातील दारिद्र्य दूर होऊन घरात शांती लाभो. ही इच्छा लिहून तो तेजपत्ता कापुराच्या मध्यभागी ठेवा. तेजपत्ता जसा जसा जळेल तशी तशी तुमची ती इच्छा थेट ब्रह्मांडात पोहोचेल आणि तिच्या पूर्ततेची मार्ग उघडतील. 5वी वस्तू आहे काळे तीळ. 5वा वस्तू म्हणजे चिमूटच भर काळे तीळ. आज नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा हा दुर्मिळ महासंयोग आहे. नागपंचमीला काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे. जेव्हा तुम्ही कापुरावर हे काळे तीळ अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील आणि घरातील राहू केतूचे दोष, कडक शनिदोष आणि सर्वात भयानक मानला जाणारा काल सर्पदोष शमून भस्म होतो. घरातील आजारपण आणि जुने आजार दूर पळून जातात. 6वी वस्तू आहे चिमूटभर पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही वास्तुदोषांवर काळाचा घाला मानली जाते. ज्या घरात सतत चिडचिड असते, मुख्य दारावर जडत्व जाणवते किंवा नकारात्मक ऊर्जेचे वातावरण सतत तापलेले असते, तिथे पिवळी मोहरी कापुरासोबत जाणे म्हणजे साक्षात सकारात्मकतेला आमंत्रित करणे होय. त्यामुळे घरातील उदासपणा दूर होऊन आनंदी वातावरण निर्माण होते. आणि आता आहे सर्वात शेवटची वस्तू, 7वी शक्तिशाली वस्तू, 2 सुक्या हिरव्या विलायची. आणि आता 7वी आणि सर्वात महत्वाची वस्तू जी या सर्व उपायांचा आत्मा आहे, सुक्या हिरव्या 2 विलायचीचे दाणे. हिरवी विलायची ही साक्षात माता अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. कापुरावर जेव्हा या 2 विलायची जळून त्यांचा दिव्य सुगंध संपूर्ण घरात पसरतो तेव्हा मुलांची बुद्धिमत्ता तीव्र होते, अभ्यासातील एकाग्रता कमालीची वाढते. एवढेच नाही तर पती पत्नींमधील वर्षानुवर्षाचे गैरसमज आणि वाद मिटून त्यांच्या प्रेमात आणि संसारात गोडवा निर्माण होतो. माझ्या प्रिय बहिणींनो, जेव्हा या 7 दिव्य वस्तू कापुराच्या पवित्र अग्नीमध्ये जळून लागतील तेव्हा त्यातून एक अतिशय सुहासिक आणि शक्तिशाली धूर बाहेर पडेल. हा धूर फक्त एका जागी राहू देऊ नका. ते भांडे हातात घ्या आणि तो दिव्य धूर संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत, विशेषतः घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तिजोरीजवळ आणि अंधाऱ्या
कानाकोपऱ्यात व्यवस्थित दाखवा. पण थांबा, जरा शांत व्हा आणि आता मी जे सांगणार आहे ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. कारण आता येतो या संपूर्ण विधीचा सर्वात शक्तिशाली, सर्वात गुपित आणि सर्वात महत्वाचा भाग. तुम्हाला माहित आहे का, 90% लोक पूजापाठ किंवा उपाय तर खूप मनापासून करतात, पण शेवटी एक अशी भयंकर चूक करून बसतात ज्यामुळे त्यांना या उपायाचे 10% सुद्धा फळ मिळत नाही आणि नंतर म्हणतात, ताई आम्ही उपाय केला पण काहीच फरक पडला नाही. ती चूक माहीत आहे. अनेक जण हा विधी झाल्यानंतर ती उरलेली राख म्हणजेच ते पवित्र भस्म कचऱ्यात किंवा बेसिनमध्ये फेकून देतात. हीच ती सर्वात मोठी चूक आहे. ऐका, या 7 वस्तू कापुरासोबत जाळल्यानंतर जी राख म्हणजेच भस्म तयार होते ते सुद्धा भस्म पुरत नाही. त्या 7 वस्तूंची शक्ती, अग्नीचे तेज आणि नागपंचमी व श्रावण सोमवारचे महासंयोगाचे सिद्ध मंत्र या राखीमध्ये समावले असतात. ते साक्षात सिद्ध राक्षा भस्म तयार होते. हे भस्म फेकून द्यायचे अजिबात नाही. मग या भस्माचे नक्की करायचे काय? जेव्हा ते भांडे पूर्णपणे थंड होईल तेव्हा अतिशय आदराने एका पांढऱ्या कागदावर किंवा लहान दिव्यामध्ये ती राख एकत्र करून गोळा करा. आता रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर तुम्हाला एक अतिशय चमत्कारिक प्रयोग करायचा आहे. या राखीपैकी थोडीशी राख तुमच्या उजव्या हाताच्या चिमूटभर घ्या. तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ जा. दरवाजा उघडून बाहेरच्या बाजूने उभे राहा आणि ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत ती राख दरवाजाच्या चौकटीवर फुंकर मारून हवेत उडून द्या. किंवा दुसरी पद्धत, थोडासा शुद्ध पाण्यात ती चिमूटभर राख मिसळा आणि ते पाणी तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर किंवा उंबरठ्यावर हळूवार शिंपडा. याचा काय अद्भुत चमत्कार होईल सांगते. माझ्या बहिणीनं, जेव्हा तुम्ही मुख्य दारावर हे सिद्ध रक्षा भस्म शिंपडाल ना, तेव्हा तुमच्या घराभोवती एक अदृश्य आणि अवैध सुरक्षा कवच तयार होईल. रात्रीच्या अंधारात किंवा भविष्यात तुमच्या घरात कोणतीही अदृश्य शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तसेच करून पाहणारी कोणतीही वाईट शक्ती किंवा करणीबाधा, नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रूची जळफळाट करणारी दृष्ट या दाराच्या चौकटीच्या आत पाऊल सुद्धा ठेवू शकणार नाही. ती वाईट नजर आणि शत्रूचा वार दारावरच भस्मसात होईल. तुमच्या पतीच्या आणि मुलांचे सर्व वाईट ग्रहांपासून संरक्षण होईल आणि ज्या घरात मुख्य दारावरच नकारात्मकता पळून जाते त्याच दारातून साक्षात माता लक्ष्मी आणि कुबेर देव घरात कायमचा वास करतो. म्हणून ही राख फेकण्याची चुकूनही करू नका. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आजचा हा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा महासंयोग पुन्हा लवकर येणार नाही. हा अत्यंत साधा, सोपा पण शतकानुशतके सिद्ध झालेला अनुभव सिद्ध उपाय आज संध्याकाळी आपल्या घरात विश्वासाने आणि श्रद्धेने नक्की करा. मला पूर्ण विश्वास आहे की महादेव, श्री स्वामी समर्थ आणि श्री गणपती बाप्पा तुमच्या घरातील सर्व संकटे, दारिद्र्य आणि शत्रूचे अडथळे दूर करतील. तुमच्या मुलांची, पतीची आणि संपूर्ण कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होईल. जरा तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त आणि सत्य वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ योगाचा लाभ घेता येईल. आणि हो, अशाच नवनवीन धार्मिक माहितीसाठी आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा, श्री स्वामी समर्थ.